मनोज जरांगे पाटील हे सध्या सोलापूरच्या दौऱ्यावर असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी खरपूस टीका केली आहे। मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। सोमवारी ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेत। दरम्यान सोलापुरातून बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाच आहे। त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली? तिच्या पोटात, छातीत आणि पायात आत्ताही गोळ्या। सलमान बघायला माझ्या संग तुला नेऊन दाखवतो, तिथून काय दिसणार आहे तुला? आजही बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या। आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या झाल्या, एका एका आईच्या डोक्यात 34 टाके पडलेत। तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का? आजही ते टाके काढण्यात आले नाहीत, कारण ते ओले होते सारखे सारखे। एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या, तर त्याच्या पायातून 1.5 लिटर पाणी निघालं। तुम्हाला एक शब्द बोललो तरी इतका वाईट लागला, तर माझ्या आई बहिणीला आत्ताही शेतात जाता येत नाही, तिचे पाय मोडून टाकलेले तुम्ही। की या राज्याचं पालकत्व माझ्याकडे, हे राज्य मी चालवतोय, या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पडला। आज तुम्हाला स्वतःला बोलल्याला इतकं वाटलं, वाटू दे त्याला, का वाटायचं तुम्ही त्याला नाही मोजीत। फडणवीस साहेब, आचारसंहितेपूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मराठा तुमचा सुपडा साफ करतील। जर अशीच दडपशाही सुरू राहिल्यास, आधी 2 कोटी मराठे एकत्र आले होते, आता हाक दिल्यास 4 कोटी मराठे एकत्र येऊन त्यांना पाणी पाजतील, असं मनोज जरांगे म्हणाले। गोरगरीब मराठ्यांची मुलं देखील मोठी झाली पाहिजेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं। मी त्यांना सांगितलं हे मराठे स्वीकारतील, पण कोणते मराठे? ते 2-250 जणांनाच लागत आहे। 2 जणांची मागणी 2-250 जणांना लागतात, तेवढ्यासाठी आमची मराठ्यांची नाही। आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे, तेच आम्ही घेणार। आणि त्या अर्ध घेत आणलं आम्ही, थोडं राहिलं आता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी। माझी मान कापली तरी आता ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही। मला कोणतेही पद नको, मी आई बापाला बाजूला केलंय। या समाजानं मला आई बापाची आठवण येऊ दिली नाही, असंही जरांगे म्हणाले।